पितृपक्ष म्हणजे काय? भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंत 15 दिवस. या काळात पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं जातं. हे का महत्त्वाचं आहे? चला तर पाहूया. पितरांना अन्न पाणी अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्यास तृप्ती मिळते, घरातील अडथळे कमी होतात, वंशवृद्धी आणि सुख समृद्धी येते असे मानले जाते. यासाठी काय करावे? चला तर पाहूया. प्रथम, रोज पिंडदान किंवा तर्पण करणे. ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावे. दुसरं, शुद्ध शाकाहारी आहार घेणे. या काळात कुठलाही मांसाहार करू नये. तिसरं, ब्राह्मण किंवा गरिबांना अन्न व वस्त्र दान करणे. संध्याकाळी दिवा लावून पितरांना आठवण करणे. 5. गीतेचे 15वे अध्याय, विष्णू सहस्त्रनाम किंवा पितृसूक्त पठण करणे. या वेळेत काय करू नये? चला तर जाणून घ्या. नवीन कामांची सुरुवात म्हणजेच शुभ मुहूर्त, लग्न, गृहप्रवेश. नवीन कपडे, सोने किंवा चांदी यांची खरेदी करू नये. या काळात कुठलंही मद्यपान, मांसाहार, कांदा लसूण सेवन करू नये. पितरांचा अपमान करणारे अपशब्द बोलू नये. शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पितरी अमावस्या. ज्यांना आपले श्राद्ध कर्म माहीत नाही त्यांनी या दिवशी तर्पण करावे. हा दिवस सर्व पितरांसाठी समर्पित असतो.